सगळ्या रिसर्च एजन्सी, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जर सरकारने नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य त्या ठिकाणी कळू शकतं. सुरुवात करत असताना आता दादांचा मुंबई ते बारामतीचा विमान प्रवास थोडक्यात दिलेला आहे. 210 किलोमीटर विमानाचं अंतर त्यांना तिथं कव्हर करायचं होतं. 27 मिनिटं त्यांना त्या ठिकाणी लागणार होती. आणि विमान कुठलं होतं तर VSR ही एक कंपनी ऑपरेटर त्यांचं त्या ठिकाणी ते होतं. लेअरजेट नावाचा एक ब्रँड आहे. बंबार्डियर नावाची एक कंपनी आहे कॅनडाची, पण हे विमान हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बनलं आहे. पुढं आता याबद्दल विमानाबद्दल बोलायचं झालं, बंबार्डियर एरोस्पेस 2010ला हे विमान बनलेलं आहे. लेअरजेट 45 हे विमानाचा टाईप आहे. खूप फास्ट विमान असतं. 51,000 फूट उंचीवर हे विमान त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं. बाकीचे जर विमानं आपण बघितले ज्याच्यामध्ये कुठली असू द्या तर ते विमानं हे 41,000च्या आसपास त्या ठिकाणी असतात. आता हे विमान लेअरजेट 45 असं त्या ठिकाणी दिसतं. त्याचे इंटरनल पार्ट हे मी तुम्हाला इथं दाखवले. अंदाजे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही. अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला दादा इथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावे. या सेक्शन मध्ये आपल्या बॅगा नाहीतर अतिरिक्त जो काय आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. इथं पेट्रोल म्हणजे ह्या पेट्रोलच्या टाक्या आहेत असं आपल्याला समजायला काय हरकत नाही. बाकी डिटेल जर कोणाला पाहिजे असतं तर हे डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे. आता या VSR कंपनीची माहिती मला आपल्या सर्वांना द्यायची. याच्यामध्ये विजय कुमार सिंग, त्यानंतर सीमा रिमी सिंग हे दोघं याच्यामध्ये पार्टनर आहेत. आणि विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. 2 डिरेक्टर विजय जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो. त्यानंतर या कंपनीकडनं या कंपनीचं म्हणजे VSRचं तसं बघितलं तर लेअरजेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली आहे या देशामध्ये. सगळ्यात जास्त लेअरजेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते VSR नावाच्या कंपनीकडनं. विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, पण नंतर कष्ट केले असतील नाहीतर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील. त्यांनी नंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं. 7 नंतर रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ATC ला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे. 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं. तुम्ही म्हणताल या बाजूला काय, या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो. पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे. एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे. एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेले. त्या ग्रुप चॅटमध्ये अधिकारी सुद्धा असतात, PA सुद्धा असतात. त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हा सर्वांना देतो. आता विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल. 8:25 विमान पुणे शहराजवळ असेल. 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल. 8:32 सुपे म्हणून गाव, सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे, तिथं असेल. 8:43 ते 8:45 दरम्यान दुर्दैवी घटना, खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली. 9 वाजता दादा गंभीर जखमी आहेत. ऍक्सिडेंट झाला हे आम्हाला कळलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत अशी कुठली बातमी आमच्या कानामध्ये यावी. तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती. पण 9:45 पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं. आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर आहे नाहीतर ऍप आहे, ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल. जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल. युनिव्हर्सल ऍप आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते. त्याच्यात जर आपण गेलात तर ह्याच्यामध्ये हे किती वर्षापूर्वीचं विमान होतं तर 16 वर्षापूर्वीचं ही सगळी माहिती असते. ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26 आणि 25 हे विमान कुठं गेलं होतं. मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं. म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं. आता हे महाशय
म्हणजे हे जे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.